नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. भाजप सुद्धा सहयोगी पक्षांसोबत 20च्या पुढे जाऊ शकतो. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या मोठा भाऊच्या दाव्यावर नामदार चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्री सिद्ध करणार आहेत का? पुण्यातील काँग्रेस कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भात आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला सवाल. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत रंगला कलगीतुरा. रामचंद्र डांगेंचे मयूरचे डॉक्टर संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप. आमशीच्या महादेव टेक सातेरी देवस्थानच्या व्यवस्थापन हक्कांवरून वाद. जिल्हाधिकाऱ्यांनी वाद संपवावा, महादेव देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. आणि कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. सकाळपासून शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. काँग्रेस अजित पवार गटानं जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 20 जागा जिंकल्या. या यशानंतर नामदार हसन मुश्रीफांसह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले नेते राष्ट्रवादीच एक नंबरचा पक्ष, राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचं सांगत अध्यक्षपदावर दावा करू लागलेत. या संदर्भात बोलताना नामदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप सुद्धा सहयोगी पक्षांच्या मदतीनं 20च्या पुढे जाऊ शकतो असं सूचक वक्तव्य केलंय. ते आज भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या सत्कार समारंभानंतर माध्यमांशी बोलत होते. नामदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचक वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची काय प्रतिक्रिया येतेय हे बघावं लागेल. मुश्रीफांचे तर 20 आले, त्यामुळे ते म्हणणार, पण आम्ही अजून बसायचो आहोत. महायुतीचं होणार आहे क्लिअर झालं का? त्याची टोटल 51 आहे, 78 पैकी 51. म्हणजे बाकीच्यांनी काही विचार, महाविकासने विचार करायचा नाही. 51 झाल्यानंतर प्रत्येकाचं बलाबल आहे. त्या बलाबलामध्ये कोणाचा व्हायचा हे बसून ठरवायचं आहे. होईपर्यंत, निर्णय होईपर्यंत सगळ्यांनीच म्हणायचं. आम्ही म्हणणार की भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होणार, कारण आम्ही तर 12 आहोतच, पण आमचा सहयोगी पक्ष जनस्वराज्याचे 6 आहेत, आम्ही 18 आहोत. हां, अजून काही सहयोगी होण्याचा आम्ही प्रयत्न करतो. एखाद्याच आम्ही मुश्रीफ साहेबांच्या 20च्या पुढेही जाऊ. मयूर उद्योग समूहाचे प्रमुख डॉक्टर संजय पाटील यांच्यावर ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आणि घणाघाती आरोप केलेत. विविध आर्थिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करताना डांगे यांनी डॉक्टर पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. जिल्हा परिषद निवडणुकीत मयूर उद्योग समूहाचे प्रमुख डॉक्टर संजय पाटील यांच्या स्नुषा मृणालीराजे सुशांत पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर डॉक्टर संजय पाटील यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर टीका करताना स्वर्गीय शामरावांना यड्रावकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरून शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. याच दरम्यान ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे, पंचायत समितीचे माजी सभापती भवानीसिंह घोरपडे सरकार यांनी कुरुंदवाडमध्ये पत्रकार बैठक घेतली. या पत्रकार बैठकीत रामचंद्र डांगे यांनी डॉक्टर संजय पाटील यांच्यावर गंभीर टीका करत त्यांना इशारा दिलाय. संजय पाटील, तुझी जर कुळीमुळी काढायची झाली, अजून बरंच काढावं लागेल. कारण त्या बँकेचं तिथल्या खासदारने फक्त तुला 35 कोटीवर मिटवायचं होतं. जिथं मिटवतो म्हणून शब्द दिला, ते अजून मिटलं नाही. ग्राहक न्यायालयामध्ये आम्ही संचालक हेलपाट मागतोय आणि तू आपलं नाव होतं त्यानं कमी केलं आहे. आणि तू आज एक सोज्वळ म्हणजे एक धर्मात्मासारखा वाजतो. तू मागच्या मी जाहीरपणे तुझ्या टीका करतो, तू मल्ल्या आहेस म्हणून. तू मल्ल्याच्या पेक्षा वाईट माणूस आहेस आणि तू कार्य म्हणून तू कुठल्या नेत्यानं, कुठल्या ताकदीनं आणि कुठल्या कामाच्या स्वरूपात येऊन मतं मागा ह्या तालुक्यात देतो. बँकेचे कर्ज भागायसाठी आज आम्ही पुढाकार घ्यालोय आणि लगेच संचालकांना दाब देतो. याद राग, एका संचालकाला जर एस के पाटील बँकेच्या बोलला तुला येऊन मारल्याशिवाय राहणार नाही.
कुठं असेल तिथं. दुसरं सांगतो, 1 महिन्यात ह्या संचालकांच्या नावाचा बोजा जर नाही कमी झाला तर तुझ्या घराला कुलूप घातल्याशिवाय होणार नाही. यावेळी भवानीसिंह घोरपडे सरकार यांनीही या पत्रकार बैठकीत आक्रमकपणे भूमिका मांडली. रामचंद्र डांगे आणि भवानीसिंह घोरपडे यांच्या या पत्रकार बैठकीनंतर तालुक्यातील राजकीय वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसतायत. दरम्यान रामचंद्र डांगे आणि भवानीसिंह घोरपडेंनी केलेल्या आरोपांना मयूर समूहाचे प्रमुख डॉक्टर संजय पाटील यांनी समाज माध्यमांमधून उत्तर दिलंय. रामचंद्र डांगे आपल्यावर ज्या बँकेच्या संदर्भात आरोप करतायत त्या बँकेत ते सुद्धा संचालक होते असं सांगत डॉक्टर पाटील यांनी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या मालमत्ता संदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. प्रशासनाला आव्हान आहे की डांगेने केलेले आरोप त्याची चौकशी करा आणि दोषीवर कारवाई करावी. कारण बँकेचा विषय जो डांगेने मांडला त्या बँकेमध्ये डांगे स्वतःच संचालक आहे. त्यामुळं अशा फालतू विषयावर वेळ घालवायची माझी अजिबात इच्छा नाही. 18-19 वर्षापूर्वी स्वर्गवासी शामरावांना हे 2.5 कोटी रुपयासाठी 2.5 कोटीच्या कर्जासाठी हे माझ्यातर्फे जिल्हा बँकेमध्ये आलेले होते आणि गेल्या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 2.5 कोटी कर्जासाठी आलेल्या यड्रावकरांना आज 3,000 कोटीची मालमत्ता कशी झाली हा एक तालुक्याला पडलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळं त्या आमदारसुद्धा काय धुतल्या तांदळासारखे नाहीत, काचेच्या घरात राहतात. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक विचार करून भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी शहानिशा आम्ही करणार आहोत. आमचा भारतीय जनता पार्टीचा, कमळाचा आणि चंद्रकांतांचा अपमान झालेला आहे आणि त्यामुळं निश्चितपणे या अपमानासाठी आम्ही कोणत्याही रोज थांबणार नाही. लढाई निकराची आणि टोकाची होणार आहे हे निश्चित. करवीर तालुक्यातील आमशीमधील महादेव टेक अर्थात सातेरी देवस्थानच्या पूजाविधींमध्ये गावातील श्री क्षेत्र शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्टचा गेल्या अनेक वर्षांपासून सहभाग आहे. धर्मादाय आयुक्तांनी सुद्धा या ट्रस्टनंच पूजाविधी, महाप्रसाद हे उपक्रम सुरू ठेवावेत असा आदेश दिलाय. मात्र महाशिवरात्रीला अन्य गावातील लोक येऊन देवस्थानवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप करत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी लक्ष घालून हा वाद संपवावा अशी मागणी केली आहे. महादेव टेक अर्थात सातेरी महादेव मंदिर प्रसिद्ध आहे. आमशी गावातील श्री क्षेत्र शंभू महादेव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिराचं व्यवस्थापन केलं जातं. मात्र केकतवाडी, धोंडेवाडी, वाघोबावाडी, मधक्षल काही लोकांनी या मंदिराच्या व्यवस्थापनाचा आपल्याला सुद्धा अधिकार असल्याचा दावा केलाय. याच दरम्यान आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं दर्शनाचं नियोजन योग्य पद्धतीनं करण्यात आलं नसल्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे अध्यक्ष नारायण पाटील, प्रकाश पाटील, सरपंच रेश्मा लोखंडे यांनी पत्रकार बैठक घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ट्रस्टचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी ट्रस्टचं 15 वर्षांचं ऑडिट असून लक्ष्मण गणाचारी हे पुजारी मंदिरामधील विधींची जबाबदारी पार पाडत असल्याचं सांगितलं. प्रशासनानं महाशिवरात्रीला सर्वांनी एकत्रितपणे पूजा करावी आणि सोमवारच्या विधींची जबाबदारी 4 गावातील लोकांना विभागून दिली असताना पुन्हा मंदिरावरील हक्काचा मुद्दा उपस्थित केला जाणं चुकीचं असल्याचं सांगितलं. प्रकाश पाटील यांनी 100 वर्षांहून अधिक काळ ट्रस्टकडं मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असून आता काही लोक लोभापोटी वाद निर्माण करतायत असा आरोप केला. जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून हा वाद मिटवावा अशी मागणी केली आहे. या ठिकाणी आयती बिळावर नागोबा बरीच जण होण्यासाठी इथे येत आहेत. या ठिकाणी या मंदिराला प्रसिद्धी मिळाल्यामुळं इतर शेजारची गावं ॲक्टिव्ह झालेली आहेत आणि या ठिकाणी फक्त पावत्या फाडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंटसाठी किंवा अन्नप्रसादासाठी किंवा मंदिरासाठी, हॉलसाठी, पेविंग ब्लॉक असेल किंवा अजून काही असेल कुठल्याही ह्याला ते हातभार लावत नाहीत. हे जे काय केलेलं आहे आमशीकरांनी स्वतःच्या हिमतीवर लोकवर्गीतनं केलेलं आहे. आमची एक विनंती आहे शासनाला की याच्यावर तोडगा काढून
आमसी महादेव मंडळ ट्रस्ट आमसी यांच्याकडे याची पूर्णतः परवानगी द्यावी. प्रकाश पाटील यांनी मंदिरात गेल्या 25 वर्षांपासून महाप्रसाद सुरू असून मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी योगदान दिलं असल्याचं सांगितलं. अन्य गावातील पूजाविधींमध्ये अडथळे आणत नाहक वाद निर्माण करत असल्याचा आरोप केला. आज सुद्धा आपल्याला धक्काबुक्की करण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलंय. ट्रस्टच्या वतीनं आयोजित पत्रकार बैठकीला संदीप पाटील, कृष्णात पाटील, पांडुरंग पाटील, तानाजी पाटील, भिकाजी पाटील, पुंडलिक सावंत, भाऊसाहेब पाटील आणि आमशी ग्रामस्थ उपस्थित होते. केकतवाडीचे कृष्णात मांगुरे यांनी मंदिर व्यवस्थापनाच्या वादात लवकरात लवकर तोडगा निघावा अशी मागणी केली आहे. तसेच धोंडवाडी महसूल असल्यामुळं धोंडवाडीसुद्धा म्हणते हे आमच्या हद्दीत आहे. आमची जर ट्रस्ट जे आता धर्मदायाने ज्यांना परमिशन दिले ते पण ट्रस्ट की आमचं आहे असं धर्मदायाने आदेश आपल्याला दिलेला आहे, त्यामुळं ते आमचा इथं हक्क आहे असं चालू आहे. शेवटी सध्या क्षेत्र हे संपूर्ण ह्या महादेवाच्या परिसरातले जमीन आणि क्षेत्र सगळं हे केकतवाडीच्या ताब्यात असून हा केकतवाडीचा पूर्णपणे अधिकार हा केकतवाडीच्याच ताब्यात राहणार आणि शासनानं पण ह्याच्यावरती योग्य त्याची पडताळणी करून त्या योग्य तो निर्णय घ्यावा अशी एक आमची अपेक्षा आहे. मंदिराच्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 4ही गावातील लोकांना सूचना देण्यात आल्याचं करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितलं. या 2-3 गावामध्ये हद्दीवरून थोडासा वाद होता, तो न्यायप्रविष्ट बाब आहे. त्या अनुषंगानं स्थानिक लोकांची मीटिंग घेण्यात आली होती. मीटिंग घेऊन त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. समन्वय साधून महादेवाच्या देवस्थानच्या परिसरात आज महाशिवरात्रीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांच्या वतीनं आवाहन केलेलं आहे. महादेव टेक अर्थात सातेरी देवस्थानसारख्या पवित्र ठिकाणच्या व्यवस्थापनावरून सुरू असलेला हा वाद लवकरात लवकर संपावा अशी भाविकांची सुद्धा मागणी आहे. कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातील कलामंदिर महाविद्यालयातील ज्येष्ठ चित्रकार GS माझगावकर कला दालनाचं उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, कला संचालक डॉक्टर किशोर इंगळे, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ चित्रकार GS माझगावकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. कुमावत सेवा संघ संचलित कलामंदिर महाविद्यालयात ज्येष्ठ चित्रकार GS माझगावकर यांच्या नावानं कलादालन उभारण्यात आलंय. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कला संचालक डॉक्टर किशोर इंगळे, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांच्या उपस्थितीत या कलादालनाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी कला क्षेत्रातील योगदानाबद्दल चित्रकार GS माझगावकर यांचा मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी नामदार चंद्रकांत पाटील यांनी चित्रकार GS माझगावकर यांच्या कलाकृतींचं कौतुक करत त्यांच्या नावाचं कलादालन नव्या पिढीतील चित्रकारांना प्रेरणा देत राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना ज्येष्ठ चित्रकार GS माझगावकर यांनी आपल्या कलामंदिर विद्यालयाच्या संबंधीच्या आठवणींना उजाळा देत यापुढंसुद्धा कलेच्या सेवेत राहू अशी ग्वाही दिली. कलामंदिर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेल्या चित्र आणि शिल्पकृतींच्या वार्षिक प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली आहे. 18 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. यावेळी निसर्गचित्र आणि शिल्पकला स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी कुमावत सेवा संस्थेचे अध्यक्ष मारुतराव कातवरे, कुमावत सेवा संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी माझगावकर, प्राचार्य किशोर पुरेकर, ॲडव्होकेट अमित बाडकर, संजय निगवेकर, सदस्य रवींद्र वागवेकर, विजय कुंभार, सर्जेराव निगवेकर, डॉक्टर D कुंभार यांच्यासह विद्यार्थी आणि कलाकार उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशनमधून निधी मंजूर झालाय, परंतु ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. राजर्षी शाहू बेघर वसाहतीमधील जलकुंभ तयार करून 1 वर्षाहून अधिक काळ लोटलाय. मात्र या जलकुंभात पाणी साठवलं जात नसल्यानं इथल्या बेघर वसाहतीमधील पाणी टंचाई कायम आहे.
ग्रामीण जनतेला शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनमधून गावागावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना साकारलेत. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनमधील नळ पाणी पुरवठा योजना यशस्वीरित्या सुरू आहेत. पण पट्टणकोडोली गावातील योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळताना दिसत नाही. गावातील राजर्षी शाहू बेघर वसाहतीमध्ये जलकुंभ उभारण्यात आला आहे. परंतु या जलकुंभात गेल्या 1.5 वर्षात एकदाही पाणी साठवून बेघर वसाहतीला त्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे इथल्या लोकांना विहीर आणि कूपनलिकांच्या पाण्यावरच अवलंबून राहावं लागतंय. जलजीवन मिशनचा निधी मिळूनसुद्धा ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असेल तर योजनेवर झालेला खर्च कुणाच्या हिताचा असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होतोय. कोल्हापूर महानगरपालिकेनं नाना नानी पार्कच्या धर्तीवर सामाजिक संस्थांच्या सहभागातून शहरातील उद्यानांचा विकास करावा असं आवाहन राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी केलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर पुरस्कृत नाना नानी पार्कच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापुरातील ताराबाई पार्कातील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके उद्यान म्हणजेच नाना नानी पार्कचा रौप्य महोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष प्रदीप कारंडे यांनी निर्मितीचा इतिहास सांगितला. अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या संकल्पनेतून या उद्यानाची निर्मिती झाल्याचं सांगितलं. त्यांच्या सूचनेवरून मुंबई गिरगाव चौपाटी इथल्या एकमेव नाना नानी पार्कचा अभ्यास करून याची निर्मिती केल्याच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यामध्ये स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असावा या उद्देशानं सामंजस्य कराराद्वारे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरला सहभागी करून घेतलं. त्यांनी उद्यानाची जबाबदारी उत्तमरित्या पेलून दाखवली. त्यांचं हे कार्य कौतुकास्पद असल्याचं देवरा यांनी नमूद केलं. याच पद्धतीनं शहरात उद्यानांचा विकास व्हावा अशी अपेक्षा देवरा यांनी व्यक्त केली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सध्याचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या कोल्हापुरातील कार्यकाळातील कामाचं कौतुक केलं. नाना नानी पार्क हे ज्येष्ठांसाठींचं हक्काचं ठिकाण असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी महापौर रूपाराणी निकम, प्रोबेस क्लबचे अध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, रौप्य महोत्सवी समिती अध्यक्ष डॉक्टर रमाकांत दगडे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते या उद्यानासाठी योगदान देणाऱ्या घटकांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रोबस क्लबचे अध्यक्ष सुरेश लोले, रोटेरियन हरीश शर्मा, शारदा शिंदे, रमेश गुरव, अंजली गुर्जर, माजी पोलीस अधिकारी सुरेश पवार, रोटेरियन अरुण गोयिंका यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. चांगभलच्या गजरात आज श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरी इथं ज्योतिबा देवाचा दुसरा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. 1 लाखाहून अधिक भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत सरदारी रूपात पूजा बांधलेल्या ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून ज्योतिबा देवाचे खेटे सुरू होतात. आज दुसरा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. करवीर निवासिनी अंबाबाईनं अनवाणी पायानं जात ज्योतिबाचं दर्शन घेतलं होतं अशी आख्यायिका सांगितली जाते. त्याचंच प्रतीक म्हणून कोल्हापूरचे भक्त ज्योतिबा देवाची चालत जाऊन दर्शन घेतात. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून पुढं 5 रविवार हे खेटे घातले जातात. आज दुसरा खेटा संपन्न झाला. आज पहाटे 4 वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मंदिरातील नित्यक्रम पार पाडण्यासह आज दुसऱ्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. आज 1 लाखांहून अधिक भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करत ज्योतिबाचं दर्शन घेतलं. कोल्हापूरसह महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील भाविकही खेटे यात्रेत सहभागी झाले होते. ज्योतिबा डोंगरच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्या होत्या. चांगभलच्या गजरानं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. हर हर महादेवाचा अखंड जयघोष आणि भाविकांच्या अलोट गर्दीत करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या महाशिवरात्री यात्रेला आजपासून प्रारंभ झालाय.
आजपासून यात्रेला प्रारंभ झाला असून यात्रा 3 दिवस सुरू राहणार आहे. यात्रा काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज यात्रेच्या मुख्य दिवशी आमदार सतेज पाटील यांच्यासह मान्यवरांनी शिवपार्वतीचं दर्शन घेतलं. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या महाशिवरात्री यात्रेला ऐतिहासिक महत्त्व आहे. आजपासून यात्रेला सुरुवात झाली असून पहाटे शिवपार्वतीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दोन्ही मंदिरं भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. सकाळपासूनच परिसरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी शिवपार्वतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी आमदार सतेज पाटील यांनी शिवपार्वतीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, माजी सरपंच सचिन चौगले, वसंत पाटील आदी उपस्थित होते. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान समितीकडून योग्य नियोजन करण्यात आलं होतं. यात्रेनिमित्त मुख्य रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ, पूजा साहित्य तसंच खेळण्यांच्या साहित्यांची दुकानं थाटण्यात आली होती. बालचमूंसह वडणगेवासीय यात्रेचा आनंद लुटतायत. यात्रेसाठी करवीर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय. वाचन कमी झालेलं नाही, वाचनाची माध्यमं बदलली आहेत असं सांगत वाचन संस्कृती वृद्धीसाठी सार्वजनिक वाचनालयं महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलंय. ग्रंथालयासाठीच्या उर्वरित 40% अनुदान वाढीचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी ग्वाहीसुद्धा नामदार पाटील यांनी दिली आहे. ते भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथं आयोजित जिल्हा ग्रंथ महोत्सवात बोलत होते. भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथं कोल्हापूर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी महोत्सवाला सदिच्छा भेट देत ग्रंथालय चळवळीच्या अडचणी जाणून घेत त्या सोडवण्याची ग्वाही दिली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ग्रंथालयांचं महत्त्व विशद करत लवकरच ग्रंथालयांच्या 40% अनुदान वाढीचा निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नामदार चंद्रकांत पाटील हे वर्ग बदल, अनुदान वाढ, वेतन वाढ या संदर्भातील सकारात्मक निर्णय घेत सार्वजनिक ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. शासन वाचन चळवळ वाढवण्यासाठी पाठबळ देत असून ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते आणि कर्मचारी यांनी चळवळीसाठी व्यापक योगदान द्यावं असं आवाहन केलं. राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक काडेकर यांनी ग्रंथ महोत्सवाचा वाचन चळवळ वाढीसाठी फायदा होत असल्याचं सांगितलं. यावेळी शाहू वाचनालयाचे अध्यक्ष माजी आमदार बजरंग देसाई, नाथाजी पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, ग्रंथालय निरीक्षक सदाशिव शिंदे, तांत्रिक सहाय्यक उत्तम कारंडे, रवी कामत, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुशांत मगदूम, सचिव शामराव देसाई यांच्यासह जिल्ह्यातील सार्वजनिक वाचनालयांचे ग्रंथपाल, कर्मचारी, पदाधिकारी आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजीत महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मॉडर्न हायस्कूल परिसरातील शिवमंदिर, गाव भागातील प्राचीन महादेव मंदिर तसंच ओंकारेश्वर मंदिर इथं पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिर परिसर हर हर महादेवच्या घोषानं दुमदुमून गेला. इचलकरंजीत महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मॉडर्न हायस्कूल परिसरातील शिवमंदिर, गाव भागातील प्राचीन महादेव मंदिर तसंच ओंकारेश्वर मंदिर इथं पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सर्व महादेव मंदिरांमध्ये पहाटे काकड आरतीनं उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो भाविकांनी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र, फुलं अर्पण करून दूध, दही, तुपासह जलाभिषेक केला. विधिवत पूजा अर्चा करून भक्तांनी दर्शन घेतलं. अनेक भाविकांनी उपवास ठेवून रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय मंत्र जपात सहभाग घेतला होता. मंदिर समित्यांच्या वतीनं भाविकांसाठी योग्य व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी भजन, कीर्तन आणि जागरण या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शंभू महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आज रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ कायम होती. दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसंच मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. एकूणच इचलकरंजी शहरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिमय आणि शांततेत पार पडला. भाविकांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होत सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. राधानगरी तालुक्यात महाशिवरात्री विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी झाली. या तालुक्यातील चक्रेश्वरवाडी मंदिरात भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला. भगवान महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र अपुऱ्या वाहनतळ व्यवस्थेमुळं भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. राधानगरी तालुक्यात महाशिवरात्री विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी झाली. तालुक्यातील चक्रेश्वरवाडी इथं महाशिवरात्री यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली. भक्तिमय वातावरणात भगवान महादेवाचा पालखी सोहळा पार पडला. दुपारी 12 वाजता श्रींची पालखी मंदिरातून मुख्य अधिष्ठान असलेल्या चक्रेश्वर डोंगराकडे पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात रवाना झाली. शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांचा ओघ सुरूच होता. हर हर महादेवाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला होता. मंदिरात भाविकांसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र राज्य परिवहन महामंडळाकडून जादा गाड्यांची व्यवस्था न झाल्यामुळं भाविकांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. देवस्थान समिती आणि ग्रामपंचायतीकडून केलेली वाहनतळ व्यवस्था अपुरी ठरल्यानं परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काही मिनिटांच्या प्रवासासाठी 1 तास वाया गेल्यानं भाविकांमधून नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळालं. राधानगरी तालुक्यातील घोटवडे आणि सिरसे गावात महाशिवरात्री यात्रा उत्साहात पार पडल्या. आज महाशिवरात्रीनिमित्त कोल्हापूर शहरातील सर्व महादेव मंदिरात शिवलिंगाची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. दिवसभर शिवमंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. महाशिवरात्रीनिमित्त अनेक मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते, तर माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री असं म्हणतात. महाशिवरात्री हा उत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाशिवरात्री हे शिवभक्तांसाठी भगवान शिवांच्या आराधनेचं पावन पर्व मानलं जातं. कोल्हापूर शहरातील सर्व शिवमंदिरांमध्ये शिवलिंगाची आकर्षक आणि विधिवत पूजा बांधण्यात आली होती. पहाटेपासूनच शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उत्तरेश्वर पेठेतील उत्तरेश्वर महादेव मंदिरात रोहित व्यास आणि महेश अनावरकर यांनी आकर्षक पूजा बांधली होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं होतं. मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी या मंदिरात गणेश भोसले आणि विठ्ठल जाधव यांनी पूजा बांधली होती. मंगळवार पेठेतील रावणेश्वर मंदिरात सागर मंथन आणि नीलकंठेश्वर या स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा अशोक भोरे, ओंकार भोरे, जय भोरे यांनी बांधली. श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील मृतलिंग मंदिर, शुक्रवार पेठेतील ऋणमुक्तेश्वर मंदिर या ठिकाणी सुद्धा आकर्षक स्वरूपातील पूजा बांधण्यात आली होती. सर्व मंदिरांना फुलांच्या माळांनी आकर्षक अशी सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आज दिवसभर महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी भक्तांना खिचडी, दूध स्वरूपात प्रसादाचं वाटप करण्यात आलं. महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवच्या गजरानं करवीर नगरी दुमदुमून गेली होती. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातील महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागातील वारणानगर आणि परिसरातील गावागावांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागातही महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी झाली. पन्हाळा तालुक्याच्या पूर्व भागातील वारणानगर आणि परिसरातील गावागावांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरांमध्ये सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. तात्यासाहेब कोरेनगरमधील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक संघ संचलित शिवपार्वती मंदिर देवस्थान ट्रस्टमार्फत शिवपार्वती मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मंदिरात यावर्षी 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र गुजरातमधील श्री सोमनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
वाराणसीतील पुरोहितांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आदिशक्ती आराधना, कुंकुमार्चन सोहळा, शंखनाद, धुपारती, नागारती आणि गंगारती आदी विशेष धार्मिक कार्यक्रम पार पडले. वारणा समूहाचे प्रमुख आमदार विनय कोरे आणि सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते महारुद्र जप अभिषेक आणि महारुद्र स्वाहाकार विधी संपन्न झाला. वारणानगर आणि परिसरातील हजारो भाविकांनी शिवपार्वती मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं निळकंठेश्वर उद्यानात महाशिवरात्रीनिमित्त भक्ती आणि शक्ती उत्सव कार्यक्रम संपन्न झाला. पन्हाळा तालुक्यातील माले गावातील महादेव मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महामृत्युंजय मंत्राचे रचनाकार मार्कंडेय ऋषींची तपोभूमी असलेल्या पवित्र हैमावती नदीकाठावरील श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यंदा 39व्या वर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. या सोहळ्यात 125 वाचक सहभागी झाले होते. पारायण सोहळ्यात दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांमध्ये वारकऱ्यांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला. एकूणच पन्हाळा तालुक्यात महाशिवरात्री सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालाय. खून करून वन्य प्राण्यानं हल्ला केल्याचा बनाव करणाऱ्या संशयित प्रवीण चिंचवाडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 18 जानेवारी रोजी सुनीता केसरकर यांचा खून केल्याची कबुली प्रवीण चिंचेवाडी यांनी दिली आहे. गडिंग्लज पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. 11 फेब्रुवारी रोजी गडिंग्लज तालुक्यातील महागाव हद्दीतील ओढ्यात अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेचा मृतदेह वन्य प्राण्यानं खाल्ल्याच्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची नोंद गडिंग्लज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. नातेवाईकांनी मृत महिलेच्या अंगावरील वस्तू ओळखल्यामुळं मृतदेह सुनीता संजय केसरकर यांचा असल्याचं स्पष्ट झालं. भडगावात राहणाऱ्या मयत सुनीता यांच्या अंगावरील दागिने गायब असणं आणि इतक्या निर्जन स्थळी मृतदेह सापडणं यावरून हा घातपात असण्याचा अंदाज पोलिसांनी बांधला होता. या प्रकरणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासाचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं तपासाला सुरुवात केली. तपासात सुनीता केसरकर यांचे गावातील प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी यांच्याशी 5 ते 6 वर्षांपासून अनैतिक संबंध होते अशी माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित प्रवीण चिंचवाडे याला भडगावातून ताब्यात घेत त्याच्याकडं कसून चौकशी केली. प्रवीणचं 3 वर्षांपूर्वी लग्न झालंय. लग्न झाल्यापासून तो मयत सुनीता यांना भेटायला टाळाटाळ करत होता. त्यामुळे त्यांनी प्रवीणला त्यांच्यामधील संबंधाविषयी नातेवाईकांना माहिती देण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून आणि संसार उद्ध्वस्त होईल म्हणून 18 जानेवारी रोजी निर्जन स्थळी भेटायला बोलावून सुनीता यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली प्रवीणने दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, गडिंग्लज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नाईक, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश म्हेत्रे, पोलीस अंमलदार सतीश जंगम, महेश खोत, समीर कांबळे, महेश पाटील, दीपक घोरपडे, अमित सरजे, प्रवीण पाटील, राजेंद्र वरंडेकर, राजेश राठोड, संजय पडवळ, रामदास किल्लेदार, दादू खोत यांनी या कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील बालिंगा येथे महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी हजारो भाविकांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. करवीर तालुक्यातील अनेक महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला. करवीर तालुक्यातील बालिंगा इथं अनेक तरुण मंडळांनी एकत्र येत 1983 साली महादेव मंदिर उभारलंय. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. आज महाशिवरात्रीनिमित्त भोगावती नदीतून पाणी आणून गंगापूजन करून शिवलिंगाला जलाभिषेक घालण्यात आला. आज शिवलिंगाची पूजा पुजारी बाळासाहेब अत्तिग्रे, बाळासाहेब सुतार, उत्तम लोहार, रामचंद्र कराळे यांनी आकर्षक बांधली होती. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना उपवासाचे पदार्थ आणि दूध वाटप करण्यात आलं. करवीर तालुक्यातील सर्व महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला.
महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवचा गजर, श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला. प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या 90व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून महाशिवरात्रीनिमित्त संपूर्ण भारतभर 90,000 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याचाच भाग म्हणून विद्यालयाच्या पन्हाळा तालुक्यातील कळे केंद्राच्या वतीनं रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. ही प्रतिकृती पाहण्यासाठी लोकांची गर्दी होती आहे. प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या 90व्या वर्धापन दिनानिमित्त यंदाच्या महाशिवरात्रीला देशभरात 90,000 कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याचाच भाग म्हणून विद्यालयाच्या कळे केंद्रावर 12 फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आज महाशिवरात्रीनिमित्त तामिळनाडूतील रामेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. परमदर्शनचा देखावा करण्याचा उद्देश आहे. तामिळनाडूमधील रामेश्वरम मंदिर की ज्या ठिकाणी श्रीराम खवळणाऱ्या समुद्राला सुद्धा शांत करण्यासाठी शिव परमात्म्याची पूजा करत आहेत. आम्ही सुद्धा सर्वजण या शिव परमात्म्याकडून शक्ती घेऊन आपल्या मनातल्या विकारांवरती, वाईटांवरती विजय मिळवण्याचा उद्देश. या देखाव्यातून आपण सर्वजण शिव परमात्म्याला ओळखूया की जो आपला सर्व मनुष्यांचा पिता आहे. रामेश्वर मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी कळे आणि परिसरातील लोक गर्दी करत आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. यावर काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी समाज माध्यमामधून व्यक्त होत महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्री सिद्ध करणार आहेत का असा सवाल उपस्थित केलाय. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील दगडफेक तिरस्काराच्या राजकारणावर उभा राहिलेल्या विकृत मानसिकतेची झलक आहे. विपर्यास आणि बुद्धिभेद करून समाजात विष पेरणारे आता उघडपणे दहशत माजवत आहेत. हा भ्याड हल्ला म्हणजे सत्तेच्या माजाचं प्रदर्शन आहे. राज्यात गृहमंत्री भाजपचे आणि हल्लेखोरही भाजपचे. मग कारवाई कोण करणार? हल्लेखोर भाजपच्या गुंडांवर कारवाई करून राज्यात कायद्याचं राज्य आहे हे राज्याचे गृहमंत्री सिद्ध करणार आहेत काय? अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केलाय. 13 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला हुपरीमधील माळभाग परिसरातील विशालनगरमध्ये एका वृद्ध व्यक्तीला दुचाकीस्वाराने धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हुपरी आणि परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांबद्दल चिंता व्यक्त होतीये. 13 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला रामचंद्र खांडेकर हे हुपरी शहरालगत माळभाग परिसरातील विशालनगरमधील ओपन स्पेसमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी 2 दुचाकीस्वारांनी रामचंद्र खांडेकर यांना पाठीमागून जोराची धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये खांडेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मैदानाच्या कोपऱ्यामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणारे काही गुंड प्रवृत्तीचे टवाळखोर नेहमी बसलेले असतात. त्यांच्याकडूनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. खांडेकर यांना जखमी करून हे हल्लेखोर पसार झाले असून या घटनेनंतर या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही घटना क्लोज सर्किट कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. हल्लेखोरांनी खांडेकर यांचा पाठलाग करून त्यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याचं दिसतंय. यासंबंधी स्थानिक नागरिकांनी हुपरी पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकाराची चौकशी करून संशयितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सुरेश इंगरोळे, नानासाहेब भोसले, माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकारामुळे हुपरी परिसरात कायद्याचा धाक उरलाच नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. हातकणंगले तालुक्यातील टोप इथं महाडिक वसाहतीसमोर शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमाराला भरधाव कंटेनरनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात रेठरे बुद्रुकच्या श्वेता अक्षय चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती अक्षय हे गंभीर जखमी झालेत. शिरोली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील रेठरे बुद्रुक इथले अक्षय आणि श्वेता चव्हाण हे दाम्पत्य कोल्हापुरातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होतं. शनिवार रविवार सुट्टी असल्यानं ते पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून गावी चाललं होतं. सायंकाळी 6च्या सुमाराला ते टोप इथल्या महाडिक वसाहतीजवळ आले असता
पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्यानं श्वेता यांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय हे रस्त्यावर फेकले गेल्यानं गंभीर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल करण्यात आलं. व्हॅलेंटाईन डेलाच पतीसमोर पत्नीचा अपघाती मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये. अपघातानंतर चालक टेम्पोसह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र स्थानिकांनी तातडीनं पाठलाग करून संभापूरजवळ टेम्पो रोखला. अपघातामुळं महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिरोली MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. टोप जवळील पेठवडगावकडे जाणारा सर्व्हिस रोड महामार्गाच्या कामामुळं अनेक महिने बंद आहे. यामुळं अपघातांचं प्रमाण वाढलं असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. महामार्ग प्राधिकरण अजून किती बळी घेतल्यानंतर सर्व्हिस रोडचं काम पूर्ण करणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भाजप सुद्धा सहयोगी पक्षांसोबत 20च्या पुढे जाऊ शकतो. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या मोठा भाऊच्या दाव्यावर नामदार चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे हे गृहमंत्री सिद्ध करणार आहेत का? पुण्यातील काँग्रेस कार्यालयावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भात आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला सवाल. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत रंगला कलगीतुरा. रामचंद्र डांगेंचे मयूरचे डॉक्टर संजय पाटील यांच्यावर गंभीर आरोप. आमशीच्या महादेव टेक सातेरी देवस्थानच्या व्यवस्थापन हक्कांवरून वाद. जिल्हाधिकाऱ्यांनी वाद संपवावा, महादेव देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. आणि कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. सकाळपासून शिवमंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.